माझे नाव विशाल आहे. मी 30 वर्षाचा तरुण आहे. आज माझे लग्न आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे. कारण माझ्या पसंतीच्या ठिकाणी माझे लग्न होत आहे. सगळेजण म्हणत आहे की माझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली आहे. आणि काय येणार नाही. मी माझ्या रूममध्ये बसून या सर्व गोष्टींचा विचार करत होतो. तेवढ्यातच माझे वडील माझ्या रूममध्ये आले आणि त्यांच्यासोबत आई देखील आली. थोड्या वेळासाठी मला खूप आश्चर्य वाटले, कारण घरात पाहुण्यांची खूप गर्दी होती आणि लग्नाची संपूर्ण जबाबदारी माझ्या आई-वडिलांवर होती. मी माझ्या मित्रांना सोडून आताच थोडा आराम करण्यासाठी रूममध्ये आलो होतो, कारण मला थोडा थकवा जाणवत होता. मी माझ्या आई-वडिलांना पाहून उठून उभा राहिलो. ते मला म्हणाले की इथे बस, तुझ्याशी आम्हाला काहीतरी बोलायचे आहे. माझी आईही घाबरलेल्या अवस्थेत दिसत होती. त्यांना पाहून मला थोडे विचित्र वाटले, कारण आज लग्नाचा दिवस होता आणि त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर. माझे वडील मला म्हणाले की मला माहीत आहे की या गोष्टीने तुला थोडा त्रास होणार आहे, पण हे सत्य आहे. ते खूप शांततेने मला सर्व सांगत होते, पण मला धीर नव्हता. मी त्यांना म्हणालो, तुम्हाला जे सांगायचे आहे ते निसंकोच मला सांगा. मी त्यांना म्हणालो की तुम्ही फक्त मला सांगा की तुम्हाला काय हवं आहे. मी तुमच्यासाठी सर्व काही करीन. देवाच्या कृपेने माझे सर्व काही व्यवस्थित होते, म्हणून मी त्यांना असे सांगितले. माझ्या वडिलांनी माझे हात पकडले आणि मला म्हणाले की तुझी होणारी पत्नी 4-5 दिवसाअगोदर आमच्याकडे आली होती. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, कारण हे आमच्या पसंतीचे लग्न होते. आणि असे काय झाले होते की संगीता माझ्या वडिलांना भेटायला आली होती. आतापर्यंत आमच्यात जे काही प्रॉब्लेम होते ते आम्ही बसून मिटवले होते, पण अचानक तिला माझ्या वडिलांना भेटण्याची गरज का पडली, या गोष्टीचा मी विचार करू लागलो. मी काही बोलण्याआधीच माझे वडील म्हणाले की आधी माझे म्हणणे पूर्ण ऐकून घे आणि त्यानंतरच तू बोल. मी शांत बसलो आणि त्यांचे म्हणणे ऐकू लागलो. त्यानंतर त्यांनी मला जे काही सांगितले ते ऐकून मी हैराण झालो. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो की असे होऊ शकते का. माझ्या आणि संगीतामध्ये असे काहीही बोलणे झाले नव्हते. आम्ही कोणत्याही प्रकारची डील केली नव्हती. मी मरेपर्यंत या गोष्टीला कधीही होकार दिला नसता, कारण ही एक दिवसाची गोष्ट नसून ती आयुष्यभराची गोष्ट होती. माझी आई माझ्याजवळ आली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणाली की बघ बेटा, सुरुवातीला आम्हालाही ही गोष्ट थोडी विचित्र वाटली, पण संगीता आता तुझी पत्नी आहे आणि तिचे सर्व प्रॉब्लेम तुझे आहेत. त्यामुळे तुला या गोष्टीला होकार द्यावा लागेल, कारण संगीताला आता तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही आणि ती तुझ्या पसंतीची मुलगी आहे. त्यामुळे तुला हे सहन करावेच लागेल. या गोष्टी ऐकून मी खूप शांत झालो होतो, कारण संगीताने मला याआधी या गोष्टींबद्दल काहीही सांगितले नव्हते. एवढे बोलून माझे आई-वडील रूममधून निघून गेले आणि मी विचारात पडलो. संगीता तिच्या काकांसोबत राहत होती. तिची 17 वर्षाची एक बहीण होती. तिच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला होता, त्यामुळे तिला काहीही कळत नव्हते. ती जन्मापासूनच वेडी होती. मला असे वाटले होते की आमचे लग्न झाल्यानंतर तिच्या बहिणीचा सांभाळ तिचे काका करतील. पण अचानक संगीता माझ्या आईवडिलांजवळ आली आणि तिने सांगितले की माझ्यासोबत माझी बहीणही या घरात येणार आहे. ही गोष्ट माझ्या मनाला पटत नव्हती. आमचे 4 रूमचे घर होते, त्यामुळे जर ती संगीतासोबत आली असती तर ती कुठे राहिली असती, आणि हीच गोष्ट मला परेशान करत होती. थोड्या वेळात माझ्या फोनची रिंग वाजली आणि मी तो फोन पटकन उचलला, कारण तो संगीताचा फोन होता. ती काही बोलेल त्याआधीच मी तिला म्हणालो की तू माझ्या आई-वडिलांना काय सांगून गेली आहे. आपलं तर याविषयी कधीही बोलणं झालं नव्हतं. त्यावर संगीता म्हणू लागली की विशाल, मला चांगलेच ठाऊक आहे की तुला ही गोष्ट थोडी विचित्र वाटत आहे, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. माझ्या बहिणीला माझ्याशिवाय दुसरे कोणीही नाही. मी तिला माझ्या काकांकडे सोडू शकत नाही, कारण ती आता तरुण आहे. माझ्याशिवाय तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. जर तुला हे मान्य नाही तर माझी काहीही हरकत नाही. मी हे लग्न करू शकणार नाही, कारण लग्नासाठी माझी ही एकच अट आहे. एवढे बोलून तिने फोन ठेवला. 2 दिवसानंतर आमचे लग्न होते
आणि आता मी या विचारात पडलो होतो. थोड्या वेळानंतर मला अचानक विचार आला आणि मी मान हलवून होकार दिला. जर असे झाले तर यात माझाच फायदा आहे. मी मनातल्या मनात एक योजना तयार केली होती. थोड्या वेळासाठी माझ्या मनात असाही विचार आला की हे चुकीचे आहे. मी असे करायला नको. माझे संगीतावर प्रेम आहे आणि तिचे तिच्या बहिणीवर. पण दुसरीकडे मला माझा फायदाही हवा होता आणि त्या टेन्शनपासून मुक्तता हवी होती. मी संगीताला मेसेज केला की मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. मला तुझी अट मान्य आहे. आणि एवढे बोलून मी बाहेर आलो. माझ्या आईवडिलांना मी इशारा करून होकार दिला आणि माझ्या मित्रांमध्ये जाऊन बसलो. घरात आनंदाचे वातावरण होते. कोणी गात होते, नाचत होते, तर कोणी खात पीत होते. मी लवकरच आता पुढे जाणार होतो. आता 2 दिवस कसे निघून गेले मला हे कळालेही नाही. आज माझ्या लग्नाचा दिवस होता आणि संगीता कायमची माझी होणार होती. पण त्यापेक्षा जास्त आनंद मला तिच्या बहिणीच्या येण्याचा होता. कारण माझ्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता आणि त्यामुळे मला खूप फायदाही होणार होता. लग्नाच्या हॉलमध्ये संगीताच्या कुटुंबियांनी आमचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले. मी संगीताच्या काकांना भेटलो. त्यांनी मला स्टेजपर्यंत नेले आणि थोड्याच वेळात आम्ही लग्नबंधनात अडकलो. मला खूप आनंद झाला होता कारण संगीताला सोडले तर माझ्या आनंदाचे अजून एक कारण होते. ते माझ्याशिवाय इथे उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला माहीत नव्हते. लग्नानंतर मी संगीताला आणि तिच्या बहिणीला घरी घेऊन आलो. संगीताची बहीण आज सुंदर दिसत होती. ती दिसायला खूप छान होती. जर ती चांगली असती तर तिच्यासाठी अनेक चांगले स्थळ आले असते, कारण अनेक तरुण मुलं तिच्याकडे निरखून पाहत होते. आम्ही घरी पोहोचलो. मी संगीताचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले. घरातील काही धार्मिक विधी पार पाडल्यानंतर मी आणि संगीता रूममध्ये जाऊ लागलो. तिच्या पाठोपाठ तिची बहीणही तिच्यासोबत येऊ लागली. पण माझ्या आईने तिचा हात पकडला आणि मला जाण्याचा इशारा केला. दारात उभी राहून संगीता आपल्या बहिणीकडे पाहू लागली. पण आजचा दिवस आमच्यासाठी खास होता, त्यामुळे मला या गोष्टींचा विचार करायचा नव्हता. पण संगीताच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते. ती मला म्हणाली की एकदा तुम्ही बाहेर जाऊन तुमच्या आईला निकिताची काळजी घ्यायला सांगा. ती माझ्याशिवाय राहत नाही. ती पुढे काही बोलेल त्याआधीच मी तिच्या तोंडावर माझा हात ठेवला आणि तिला म्हणालो की अरे, तू का टेन्शन घेत आहे? मी स्वतः जाऊन बघून येतो. तू काळजी करू नको. मी बाहेर आलो आणि पाहिले तर आई निकितासोबत गप्पा करत होती आणि ती खाली मान घालून होकार देत होती. मी इशारा करून आईला जवळ बोलावले आणि म्हणालो की या पागलची काळजी घे. आत तिची बहीण तिचा विचार करून मला त्रास देत आहे. माझ्या आईने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि मला म्हणाली की तू काहीही काळजी करू नको. मी तिला सांभाळून घेईल. उद्या आपण तिची झोपण्याची वेगळी सोय करूया. मी मान हलवली आणि माझ्या रूममध्ये निघून गेलो. संगीता नववधूसारखी बसली होती आणि मी तिच्याजवळ गेलो. सकाळी जेव्हा मी झोपेतून उठलो तेव्हा मी पाहिले की माझी पत्नी माझ्या रूममध्ये नव्हती. मला खूप आश्चर्य वाटले की एवढ्या सकाळी ती कुठे गेली आहे. हे घर तिच्यासाठी नवीन होते. ती बाथरूममध्येही नव्हती आणि आमच्याकडे अशी पद्धत होती की लग्नाच्या पहिल्या दिवशी सकाळी दोघेही पती पत्नी सोबतच रूमच्या बाहेर येतात. मला आता काळजी वाटू लागली आणि मी रूमच्या बाहेर आलो. पाहिले तर समोरच हॉलमध्ये संगीता निकिताला आपल्या हाताने जेवण भरवत होती आणि निकिता तिला काहीतरी सांगत होती. ते ऐकून संगीता जोरजोरात हसत होती. त्यांच्या व्यतिरिक्त घरात अजून कोणीही उठले नव्हते. मी लगेच त्यांच्याजवळ गेलो. मला पाहून संगीता उठून उभी राहिली. ती काही बोलेल त्याआधीच मी तिला म्हणालो की तुझे डोके ठिकाणावर आहे का? तू इथे काय करत आहे? तुला जर कोणी इथे पाहिले तर काय म्हणतील? आणि मी संगीताचा हात पकडला व तिला म्हणालो की चल माझ्यासोबत रूममध्ये. तेव्हा निकिता मला म्हणाली की जीजू, आम्ही तर जेवण करत आहोत. या, तुम्ही पण आमच्यासोबत जेवण करा. ती एवढ्या समजदारीने बोलत होती की थोड्या वेळासाठी मला असे वाटले की ती वेडी नाही. मी शांतच राहिलो. मी संगीताकडे पाहिले आणि तिला रूममध्ये येण्याचा इशारा करून मी तेथून निघून गेलो.
आता माझ्या मनात वेगळेच विचार चालू झाले. मी विचार करत होतो की मी असे केले पाहिजे का? कारण ती मुलगी खूप भोळी आहे. त्यामुळे तिच्यासोबत असे करणे योग्य आहे का? आणि पुन्हा पुन्हा ही गोष्ट माझ्या मनात येत होती. पण माझाही नाईलाज होता. कारण मी आयुष्यभरासाठी संगीतासोबत या मुलीला झेलू शकत नव्हतो. त्यामुळे माझ्या वैवाहिक जीवनातही अडथळे येत होते आणि मला हाही विचार येत होता की आता तर माझी आई हे सर्व काही सहन करत आहे, पण काही दिवसानंतर ती निकिताला सहन करणार नाही. थोड्या वेळानंतर संगीता रूममध्ये आली, पण ती नाराज दिसत होती. मी तिला साध्या शब्दात म्हणालो की एवढे लक्षात ठेव की तू आता माहेरी नाही, सासरी आहे. आणि एवढे बोलून मी पुन्हा झोपून घेतले. आणि त्यानंतर मला सकाळी 10 वाजेला जाग आली. संगीता तयारी करत होती. मीही उठलो आणि फ्रेश झालो. जेव्हा मी तिच्या जवळ गेलो, ती आरशासमोरून उठली आणि बाहेर जाऊ लागली. तेव्हा मी तिला म्हणालो की बघ, जर तुला माझ्या बोलण्याचे वाईट वाटले असेल तर मी तुझी माफी मागतो. मी हे तुझ्यासाठीच बोलत होतो, कारण त्यामुळे तुला काही प्रॉब्लेम होणार नाही. कारण जर कोणी तुला नाव ठेवले तर तू काहीही बोलू शकणार नाही. आणि मला असे वाटते की तुला काहीही त्रास होऊ नये. तेव्हा हळूच संगीता मला म्हणाली की मला माहिती आहे, पण माझा नाईलाज आहे. माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे. ज्याप्रमाणे मला हे घर नवीन आहे, तसेच तिच्यासाठीही हे कुटुंब नवीन आहे. तुम्ही माझी गोष्ट समजण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर मी तुम्हाला काहीही त्रास देणार नाही. ती माझ्याशी खूप अपेक्षेने बोलत होती आणि हे ऐकून मी शांत बसलो. माझ्या मनात आता द्वंद्व चालू होते. मला कळत नव्हते की काय करावे. काही करेल तेव्हा संगीताला काय सांगावे, तिला कसे सांभाळावे हा प्रश्न मला पडत होता. पण असेही मी संगीताला काहीही सांगणार नव्हतो की मी काय करणार आहे. हळूहळू एक एक दिवस निघत गेला. आता माझ्या लग्नाला 15 दिवस झाले होते. मी हळूहळू निकितासोबत गप्पा करू लागलो होतो. तिच्यासोबत वेळही घालवू लागलो होतो. ती कुणाशीही जास्त बोलत नव्हती. ती फक्त तिच्या बहिणीसोबतच जास्त बोलत होती. तिला काही पाहिजे असेल तर ती तिच्या बहिणीला सांगायची. या गोष्टी मला आवडत नव्हत्या, कारण संगीता फक्त माझी होती. तिच्या बहिणीचे तिच्या एवढ्या जवळ राहणे मला सहन होत नव्हते. माझी आईसुद्धा बऱ्याच वेळा मला टोकत असे की तुझी बायको नेहमी तिच्या बहिणीला चिपकून असते. ती आता तिच्या सासरी आहे, तिने येथील जबाबदारी सांभाळायला हवी, पण तिच्या नजरेत आमची काहीही किंमत नाही. मी या सर्व गोष्टी बऱ्याच वेळा तिला समजावून देखील सांगितल्या होत्या, पण तिच्या लक्षात येत नव्हतं. आणि याच कारणामुळे मी माझे काम करण्याचा जास्त विचार करू लागलो. आज रविवार होता आणि मला सुट्टी होती. मी हॉलमध्ये बसून मोबाईल पाहत होतो. अचानक निकिता तिथे आली आणि माझ्याजवळ बसली आणि मला म्हणू लागली की जिजू, तुम्ही काय करत आहात? मी वळून तिच्याकडे पाहिले तर मला आश्चर्य वाटले. ती खूप सुंदर दिसत होती. तिला पाहून माझ्या मनात असा विचार आला की संगीताच्या जागी ती माझी पत्नी हवी होती. मी तिला म्हणालो की माझ्यासोबत गार्डनला चलते का? हे मलाही कळाले नाही की माझ्या मनात असा विचार का आला. आता माझा तिच्यासोबत काही करण्याचा विचार नव्हता, पण आज चांगली संधी मिळाली होती. कारण माझी पत्नी संगीता आज कामात व्यस्त होती आणि निकिता आज खूप सुंदरही दिसत होती. म्हणून आज मी संधीचं सोनं करण्याचा विचार केला. कारण माझे आईवडीलही आज घरी नव्हते. निकिताने मला लगेच होकार दिला. ती मला म्हणाली की मला दीदीने सांगितले आहे की तुझे जिजू तुला जे काही सांगतील त्याला तू होकार दे. तुम्ही माझे मोठ्या भावासारखे आहात. मी दीदीला विचारून येते, मग आपण जाऊया. ती खूप लहान मुलासारखी बोलत होती. मी घाबरून तिचा हात पकडला. ती मला आश्चर्याने पाहू लागली. मी तिला म्हणालो की जर तू तुझ्या दीदीला सांगितले तर ती तुला नकार देईल. काल रात्रीच ती मला असे सांगत होती की निकिता आता बाहेर कुठेही जाणार नाही, ती घरातच राहील. बाहेर गेल्यावर ती खूप वेळ खेळत असते, त्यामुळे तू दीदीला न सांगता माझ्यासोबत चल. आपण आल्यावर तुझ्या दीदीला सांगूया. माझे बोलणे ऐकून ती थोडा विचार करू लागली,
पण मी पुन्हा पुन्हा माझ्या रूमकडे पाहत होतो. मला भीती वाटत होती की संगीता केव्हाही बाहेर येऊ शकते. थोड्या वेळानंतर ती पुन्हा म्हणाली की दीदी मला रागवेल. त्या दिवशीही मी तुमच्या लहान भावासोबत फिरायला गेले होते तेव्हा दीदीने मला खूप रागवले होते. मी तिला म्हणालो की त्या दिवशी तू माझ्या भावासोबत गेली होती, आज तू माझ्यासोबत जाणार आहे, त्यामुळे तुझी दीदी तुला काहीही करणार नाही. मी तिला म्हणालो की जर तू येत नसेल तर मी जात आहे, आणि मी उभा राहिलो. मी तिला अशा प्रकारे माझ्या गोष्टींमध्ये अडकवले की ती मला होकारही देऊ शकत नव्हती आणि नाहीसुद्धा म्हणू शकत नव्हती. तिने थोडा विचार केला आणि माझा हात पकडून ती माझ्यासोबत यायला तयार झाली. त्यानंतर तिने पुन्हा संगीताला विचारण्याचा हट्ट केला नाही. मी निकिताला गाडीत बसवले आणि माझ्या मित्राला फोन केला, कारण मी ज्या ठिकाणी तिला घेऊन जात होतो तेथे पूर्वसूचना द्यायची होती. मला धडधड होत होते. मी असा विचार करत होतो की असे करू नये, कारण माझी पत्नी उगाच काळजी करेल. पण मी जर हे केले नसते तर माझे आयुष्य खराब झाले असते. सगळ्यांचे टोमणे आणि तिचा आमच्या आयुष्यात हस्तक्षेप वाढला असता, आणि सध्या मला पैशांचीही खूप गरज होती आणि याच कारणांमुळे मी ही गोष्ट करायला तयार झालो होतो. अचानक संगीताचा फोन आला आणि मी चकित झालो. निकिता बाहेरचे वातावरण पाहण्यात व्यस्त होती. मी फोन उचलला. संगीता मला म्हणाली की तुम्ही कुठे आहात? आज तर आपल्याला शॉपिंगला जायचे होते. निकिताचे कपडेही खराब झाले आहेत, तिलाही कपडे घ्यायचे आहेत. मी म्हणालो की मी थोड्या वेळात येत आहे. मी माझ्या मित्राकडे गेलो होतो. घरी आल्यावर आपण शॉपिंग करायला जाऊया. एवढे बोलून मी फोन ठेवला आणि मी गाडीचा स्पीड वाढवला. आज मी निकितासोबत अशा ठिकाणी पोहोचलो होतो ज्या ठिकाणी लोक जाणे पसंत करत नाही. मी गाडीला पार्क केले आणि निकिताला गाडीतून उतरण्याचा इशारा केला. ती लगेच मला म्हणाली की जीजू, आपण कुठे आलो आहोत? मी म्हणालो, अगं आपण गार्डनमध्येच जात आहोत. जसाही मी तिला घेऊन पुढे जाऊ लागलो, तिथे असलेल्या नाचकाम करणाऱ्या बायका मला पाहू लागल्या. ही मुलगी माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली असती, आणि या गोष्टींमुळे मला हे पाऊल उचलायला भाग पाडलं. मी एका वाड्याजवळ आलो तेव्हा एका वेश्याने माझ्याकडे बघून तिने मला तिच्या मागे येण्याचा इशारा केला. निकिताने माझा हात खूप घट्ट पकडला. आम्ही इमारतीच्या आत शिरताच समोर एक गुरुजी बसले होते. ते ढोल वाजवत होते. त्याच्या समोरच 4 मुली पायात घुंगरू घालून ढोल ताशांच्या तालावर नाचत होत्या. पलीकडे काही स्त्रिया बसल्या होत्या. त्या जोरजोरात हसत होत्या आणि गात होत्या. समोर कुंटणखाण्याची मालकीण शांताबाई बसली होती. निकिताचं काहीतरी होईल याचं क्षणभर वाईट वाटलं, कारण इथे कसल्या प्रकारचं काम चालतं ते मला चांगलंच माहीत होतं. मी जवळ गेल्यावर ती बाई ताबडतोब उठून बसली आणि निकिताकडे वरपासून खालपर्यंत पाहत अतिशय विचित्र पद्धतीने म्हणाली, मुलगी अप्रतिम आहे. तिचे वय काय आहे? मी लगेच म्हणालो, ती 17 वर्षांची आहे. माझे बोलणे ऐकून शांताबाईच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आणि त्या आनंदाने म्हणाल्या, म्हणजे ती तरुण आहे. यासाठी मी तुला फक्त 2 लाख रुपये देईन. मी तुला यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. जर ती मला पैसे कमावून देत असेल आणि माझ्यासाठी उपयुक्त असेल तर मी तुम्हाला आणखी पैसे देईन. नाहीतर तू कोण आणि मी कोण? 2 लाखही माझ्यासाठी वरदानच होते. मी निकिताला तिच्या जवळ बसायला सांगितले, तर शांताबाईंनी लगेच आपल्या एका शिष्याला पैसे आणायला सांगितले. ती माझ्या डोळ्यासमोर निकिताच्या डोक्याला हात लावू लागली. मग निकिता लगेच मागे सरकली आणि घाबरली आणि माझ्या दिशेने येऊ लागली. पण शांताबाईंनी तिचा हात धरून मान हलवली आणि म्हणाल्या, नाही प्रिये, तू आमच्यापासून दूर गेलीस तर फार वाईट होईल. शांत बस. तिच्या बोलण्याच्या स्टाईलने निकिताला खूप घाबरवले होते आणि ती माझ्याकडे बघून घाबरलेल्या स्वरात म्हणाली, जीजू, आपण कुठे आलो? मला दीदीच्या घरी परत जायचे आहे. एवढं बोलून ती लगेच तिच्या जागेवरून उठली आणि माझ्याकडे येऊ लागली. पण शांताबाईने तिचे केस जबरदस्तीने ओढून तिला तिथेच बसवले आणि तिच्याकडे विचित्र नजरेने बघत म्हणाल्या,
नाही पोरी, विचारही करू नकोस. तू इथेच राहशील. माझ्यापासून दूर जाऊन तुला फक्त लाज वाटेल. आणि तू मला सांग विशाल, ती मानसिकदृष्ट्या वेडी आहे का? ती काहीशा संशयाच्या भोवऱ्यात बोलली. कारण निकिता ज्या पद्धतीने बोलत होती त्यावरून कोणीही सांगू शकतं की ती मानसिकदृष्ट्या ठीक नाही. शांताबाईंचे बोलणे ऐकून मी थोडा वेळ शांत झालो, पण मला खरं सांगायचे होते. म्हणून मी हळूहळू त्यांना खरं सांगू लागलो. निकिता ही माझी साली असून ती मानसिकदृष्ट्या सुदृढ नसल्याने मी तिला विकत असल्याचे सांगितले. माझे म्हणणे ऐकून शांताबाई लगेच म्हणाल्या, आम्ही अशा मुली घेत नाही. पण ही दिसायला खूप सुंदर आहे, पण त्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण रक्कम देऊ शकत नाही. मी लगेच म्हणालो, हे काय? तिची मानसिक स्थिती ठीक असेल नसेल तर काय फरक पडतो? माझे ऐकून शांताबाई म्हणाल्या, खूप फरक पडतो. ती फक्त नाचू शकते, ग्राहकांचे मनोरंजन करू शकते, पण प्रेमाने बोलू शकत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला 2 लाख नाही तर फक्त 1 लाख देणार आहोत. पटत असेल तर सांग, नाहीतर तुमची मर्जी. असे म्हणत तिने सुपारी तोंडात घातली, म्हणजे ती पुढे काही बोलणार नाही. मी थोडा वेळ या गोष्टींचा विचार करत उभा राहिलो. 1 लाख खूप कमी होते, पण निकितापासून सुटका मिळत होती. माझे जीवन सोपे झाले असते, अन्यथा भविष्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असत्या. मी विचार केला आणि होकार दिला. तिने ताबडतोब माझ्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि पैसे दिले आणि मला निघून जाण्यास सांगितले. मी निकिताकडे एक नजर टाकली. मला लगेच संगीताबद्दल विचार आला की ती निकिताशिवाय कशी राहू शकेल आणि निकिता इथे तिचं आयुष्य कसं जगेल. माझे मन मला निकिताला इथे सोडू देत नव्हते, पण आता खूप उशीर झाला होता. मला हे पाऊल उचलावे लागले. मी मान हलवली आणि खोलीतून बाहेर पडलो. मला मागून निकिताचा ओरडण्याचा आवाज आला. ती मला आवाज देत होती आणि माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करत होती, पण शांताबाईंनी तिला घट्ट पकडून ठेवले होते. मी बरेच अंतर कापून घरी परतलो. माझ्या चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा होता. मी घरी पोचलो तर माझी बायको दाराजवळ फेऱ्या मारत होती. मी आत शिरताच तिने माझा हात धरला आणि म्हणाली, निकिता कुठेच सापडत नाही. मी तिला खूप वेळापासून शोधत आहे. मी धाकट्यालाही दूरवर पाठवले आहे, पण ती कुठेच नाही. ती तुझ्यासोबत आहे का? मी तुला खूप वेळा फोन केला, पण तुझा मोबाईल बंद होता. तिचा त्रास बघून माझ्या मनात काहीतरी झालं, पण मी लगेच खोटा राग चेहऱ्यावर आणला आणि म्हणालो, नाही, ती माझ्यासोबत का असेल? मी माझ्या मित्राकडे गेलो होतो. मी तुला सांगितले होते ना. निकिता कुठे गेली असेल? असेल कुठेतरी. तू वर बघितलेस का? मी तिला जवळ घेत म्हणालो, तेव्हा ती लगेच माझ्यापासून दूर गेली. माझ्या चेहऱ्याकडे बघत ती अवघडून म्हणाली, निकिता तेथे नाही. मी सर्वत्र शोध घेतला आहे. तुझ्याकडून फक्त आशा होती, पण तू नाकारतोस. माझी बहीण कुठे गेली? आई बाबांना मी काय उत्तर देऊ? हे सांगताच ती जमिनीवर बसली आणि रडू लागली. माझे आई वडील आणि भाऊ पण निकिताला शोधायला बाहेर गेले होते, पण काही वेळाने तेही आले आणि सांगितले की ती कुठेच भेटत नाही. निकिताचा आजूबाजूच्या घरातही शोध घेतला, पण तिथूनही तिचा तपास लागला नाही. माझी पत्नी लगेच तिच्या जागेवरून उभी राहिली आणि माझ्याकडे बघत म्हणाली, विशाल, तू ताबडतोब पोलिसांना कळव. ते माझ्या बहिणीला शोधून तिला परत आणतील. मला काहीच माहीत नाही. मला निकिता हवी आहे. तिचा वेडेपणा बघून मला थोडं कडक व्हावं लागलं, नाहीतर प्रकरण आणखीच बिघडलं असतं. संगीताकडे बघत मी जरा रागाने म्हणालो, गप्प बस. फालतू बोलण्याची गरज नाही. पोलिसांना कळवले जाणार नाही. तुझी बहीण मानसिकदृष्ट्या वेडी होती. ती कुठेतरी बाहेर गेली असल्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत ती परत येऊ शकते आणि जरी ती आली नाही तर समजून घे की ती पळून गेली आहे. ती आता परत येणार नाही. आणि वेडी झालीस का? पोलिसांना कळवून मला माझ्या घरच्यांची बदनामी करायची नाही, मी रागाने म्हणालो. संगीता माझ्याकडे घाबरून बघू लागली. पप्पांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते शांत स्वरात म्हणाले, आपण ताबडतोब पोलिसांना कळवायला हवं.
त्यामुळे कुटुंबाची बदनामी होत नाही. यामुळे आपल्याला आपल्या मुलीबद्दल काही माहिती मिळण्याची शक्यता आहे. पप्पा आणखी काही बोलायच्या आधीच मी त्यांना अडवलं आणि म्हणालो, पप्पा, जर कुटुंबाची बदनामी झाली नाही तर माझी बदनामी होईल. माझ्या मित्रांना हे कळेल आणि माझ्या नातेवाईकांमध्ये पसरेल आणि नंतर सर्वजण असेच म्हणतील की माझी साली पळून गेली. कोणीच असं म्हणणार नाही की ती हरवली आहे. ती कुठेतरी निघून गेली, हे बरे झाले. आता ती कुठेही असली तरी ती सुरक्षित असावी एवढीच प्रार्थना करा. बाकी देवावर सोडा. मी हे बोलून झाल्यावर माझ्या खोलीत निघून गेलो. असा टोन वापरणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. कारण जर मी माझ्या पत्नीशी अगदी विनम्रपणे बोललो, जर मी तिथे राहिलो तर ती माझ्यावर पोलिसांना कळवण्याचा दबाव टाकेल आणि जर पोलिसांना माहीत झाले आणि त्यांना काही कळले तर मी गंभीर संकटात सापडू शकलो असतो. हा एक प्रकारचा गुन्हाच होता आणि माझ्यावर खूप वाईट आरोप लावले गेले असते आणि मी बराच काळ तुरुंगात गेलो असतो. माझ्या खोलीत आल्यावर मी खूप बेचैन झालो. माझ्या मनात विचित्र शंका येत होत्या की मी सर्व काही कसे हाताळू शकेन. मला वाटले होते की निकिता न भेटल्याने सगळे नाराज होतील, माझी बायको वेडी होईल. पण या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण कसे ठेवावे लागेल याचा विचार केला नव्हता. तुर्तास मी माझ्या पत्नीला माझा राग दाखवून गप्प केले होते, पण तिची अवस्था मर्यादेपलीकडे होती. रात्रभर तिला झोप आली नव्हती. कधी ती बाहेर जायची, कधी आत रूममध्ये फिरायची, तर कधी हॉलमध्ये जायची. मला क्षणभर वाईट वाटले, कारण मी संगीतावर खूप प्रेम करत होतो, पण पैशांसाठी हे सगळं करणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. म्हणजेच दुसऱ्या दिवशी लगेच उठून बँकेत पैसे जमा केले. मला माझा 1 रुपयाही कोणाला दाखवायचा नव्हता, कारण ते माझ्यासाठी खूप धोकादायक असू शकते. माझी पत्नी सकाळी खूप रडत होती. तिला ताप आला होता. माझी आई खूप अस्वस्थ होती. तिने मला सल्ला दिला की मी पोलिसात तक्रार करावी. ते चांगले होईल, परंतु मी कोणत्याही किमतीला तयार नव्हतो, कारण मला याची भीती वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बँकेतून परत आलो तेव्हा संगीताचे काकाही हॉलमध्ये बसून तिचे सांत्वन करत होते. मला पाहताच ते जागेवरून उठून उभे राहिले, तर मी माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कारण जर मी त्यांच्यासमोर थोडा नरम झालो असतो तर त्यांनी मला पोलिसात तक्रार करायला पटवून दिले असते आणि मला हे कोणत्याही किमतीत नको होते. मला पाहताच ते लगेच माझ्या जवळ आले आणि माझ्याकडे बघत ते अगदी हळुवारपणे म्हणाले, तू काय बोलतोयस आणि तुझे वडील काय बोलत आहेत? ते मला समजते की हा तुमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. हो, पण ती आमच्या घरची मुलगी आहे. तुम्हाला पोलीस तक्रार करायची नसेल तर मी करेन. हे ऐकून माझा श्वास कोंडला होता आणि मी ताबडतोब माझ्या रागावर नियंत्रण ठेवले आणि म्हणालो, तुम्हा लोकांना काय हवे आहे की मी माझी नोकरी गमावू? तसं असेल तर जा आणि तक्रार करा. फक्त तुमच्या एका तक्रारीने माझं संपूर्ण करिअर बर्बाद होईल. बाकी काही होणार नाही. ना निकिता भेटू शकेन, ना काही होईल आणि मला माझी नोकरी गमवावी लागेल. तुम्हाला माहीत नाही, आमच्या नोकरीत या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते, जसे की कुटुंब कसे आहे, तेथील व्यवस्था काय आहे. माझे बोलणे ऐकून काका गप्प झाले. त्यांना या सर्व बाबींची माहिती नव्हती. म्हणूनच त्यांनी संगीताला समजावले होते की निकिता गेली तर देवाची इच्छा समजा. ती जिथे असेल तिथे सुरक्षित राहो अशी प्रार्थना कर. काही दिवसात स्वतः परत येईल. माझी बायको कोणत्याही प्रकारे काही मानायला तयार नव्हती. तिची अवस्था बिकट झाली होती. पण मला अस्वस्थ वाटत होते. आता मला एक मोठा निर्णय घ्यायचा होता. त्यानंतरच काहीतरी होऊ शकते. माझ्या बायकोकडे बघत मी सरळ शब्दात म्हणालो, तुला एवढा त्रास होत असेल तर बघ, तू तुझ्या काकांच्या घरी जा आणि तिथेच कायमचे राहा. मग माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही आणि माझी या संदर्भात काही बदनामी होणार नाही. आणि जर तू पुन्हा याबद्दल बोलली तर मला कठोर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल. असे बोलून मी माझ्या खोलीत गेलो. मला माहीत होते की मी खूप मोठी गोष्ट बोललो आहे.
परंतु यानंतर माझी पत्नी याबद्दल बोलणार नाही आणि वेळ हळूहळू जात होता. 15 दिवसांनी मला अचानक फोन आला. नंबर बघितला तर तो अनोळखी होता. मी आता जास्तच सावध झालो होतो. मी कोणतेही छोटे काम केले नव्हते, तर मी एका मुलीला विकले होते. माझ्या पत्नीची मानसिक स्थिती चांगली नसली तरी आता मी आनंदी होतो, कारण माझ्या पत्नीची नजर फक्त माझ्यावर होती. मी फोन उचलला तर समोरून शांताबाई हसत म्हणाल्या, "अरे पोरा, तू आम्हाला सोन्याचा पक्षी दिला, त्यामुळे माझा व्यवसाय चकाचक झाला आहे. मी तुला पूर्ण 10 लाख रुपये देईन असे ठरवले आहे. तू माझ्या हवेलीत ये, मी तुला पैसे देते." हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी काही बोलायच्या आधीच तिने फोन बंद केला होता. एवढी मोठी रक्कम भेटेल म्हणून मी आश्चर्याच्या समुद्रात बुडून गेलो होतो. मी लगेच माझ्या जागेवरून उभा राहिलो. मला माहीत होते की जेव्हा एखादी मुलगी पैसे कमवू लागते तेव्हा हे कुंटणखाण्याचे लोक जास्त पैसे देतात. म्हणूनच मी लवकरच माझे सर्व काम सोडून शहरात गेलो. मी तिथे गेल्यावर माझे काय होणार आहे, मी कोणत्या संकटात सापडणार आहे याची मला कल्पना नव्हती. मी तिथे पोहोचताच दारात पहिल्या दिवशी मला आत घेऊन गेलेलीच वेश्या उभी होती. मला पाहताच ती म्हणाली, "अरे बाबू, मी आहे, तुम्ही आत या, तुमची शांताबाई खूप वाट पाहत आहे." तिच्या असे वागण्यात मला एक विचित्र भास होत होता. मी आत जायला नको असे वाटले. का? पण माहीत नाही. माझे मन मला काहीतरी गडबड असल्याचे सूचित करत होते. पण या क्षणी मी पैशाच्या लोभाने इतका आंधळा झालो होतो की मी सर्व काही विसरून तिच्या मागे चालायला सुरुवात केली होती. मी आत गेल्यावर समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले, कारण माझी बायको शांताबाईच्या शेजारी बसली होती आणि बहिणीला छातीशी धरून बसली होती. मी काही क्षण माझ्या जागेवर उभा राहिलो. काय करावे ते सुचेना. अचानक माझी बायको तिच्या जागेवरून उभी राहिली आणि मला समजून घेण्याची संधी न देता तिने माझ्या तोंडावर जोरदार चापट मारली. चापटचा प्रतिध्वनी संपूर्ण खोलीत घुमला. तिने माझी कॉलर पकडली आणि म्हणाली, "माझ्या बहिणीसोबत हा गुणास्पद खेळ खेळण्याची तुझी हिंमत कशी झाली? मी तुला मारून टाकीन. निर्लज्ज माणसा, देव तुझा नाश करो." असे म्हणत तिने मला मागे ढकलले. मी जमिनीवर पडण्यापूर्वीच 2 पोलिसांनी मला पकडले. मी वाईटरित्या अडकलो होतो. खरे तर माझ्या पत्नीने माझ्यावर चांगलीच नजर ठेवली होती आणि माझ्या मोबाईलमधील फोन कॉल्स रेकॉर्ड केले याची मला कल्पनाही नव्हती. आणि मी माझ्या एका मित्राशी या संदर्भात बोललो आणि हीच गोष्ट मनात ठेवून माझी बायको इथपर्यंत पोहोचली होती. तिने शांताबाईच्या खूप विनवण्या केल्या आणि हात जोडून तिला सांगितले की माझी बहीण मला द्या. त्या बदल्यात तिने पूर्ण 2 लाख रुपये दिले होते आणि शांताबाईने तिला पाठिंबा देऊन मला वाईटरित्या फसवले होते. मी आता एका अपहरण प्रकरणात तुरुंगात आहे. मी हे का केले म्हणून माझे मन खूप रडते. माझी पत्नीही गेली आणि माझा सन्मानही. माझे आईवडीलही माझ्यावर खूप नाराज आहेत. तुला जन्माला येण्याआधीच मारून टाकायला हवं होतं. कुणाच्या मुलीशी असं करताना लाज वाटली नाही का? तर आज मला सुद्धा मनापासून पश्चाताप होतोय की मी हे करायला नको होतं. मी या मुलीच्या जीवाशी खेळलो होतो. मी तिला वेडी समजून नरकात ढकलले होते. आज आयुष्याने माझ्याशी असा खेळ खेळला की मी पूर्णपणे बर्बाद झालो. म्हणून कधीही कोणाविषयी वाईट विचार करू नये, कारण त्याची परतफेड आपल्याला नक्कीच करावी लागते. दुसऱ्याचा वाईट विचार केला तर आपलेही त्याच्यापेक्षा दुपटीने वाईट होते. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम आणि स्नेह सदैव असू द्या. धन्यवाद.